कुबेरांच्या कथांचा खजिना भाग 4. लंकेचा राजा ते निर्वासित. अहंकाराची किंमत. संपत्ती गेली, सत्ता गेली, वैभव गेलं, पण तरीही एक माणूस पराभूत झाला नाही, तर दुसरा सगळं मिळवूनही अधोगतीकडे गेला. प्रश्न असा आहे, खरा पराभव कुणाचा होता? ही कथा आहे कुबेर आणि रावणांची, आणि अहंकार किती महाग पडतो याची. कुबेराज धनदैवता होते, पण कधी काळी ते लंकेचे राजा होते, सुवर्णनगरीचे अधिपती. लंका केवळ शहर नव्हतं, ती वैभवाची, संपत्तीची आणि समृद्धीची ओळख होती. कुबेरांच्या काळात लंकेत संपत्ती होती, पण भीती नव्हती, कारण कुबेरांचा कारभार धर्मावर आधारलेला होता. पुराण सांगतात, कुबेर स्वतः ऐश्वर्यात राहत असले तरी ते प्रजेचा विचार करत असत. दानधर्म चालू होता, यज्ञ होत होते, संपत्तीचा वापर धर्मकार्यासाठी होत होता. कुबेरांना माहीत होतं, सत्ता माझी नाही, मी केवळ तिचा सेवक आहे. दुसरीकडे रावणांच्या मनात एकच ज्वाला पेटली, मी इतका विद्वान, इतका पराक्रमी, आणि तरी लंकेचा राजा माझा भाऊ कसा? ही भावना हळूहळू अहंकारात बदलली. रावणांनी ठरवलं, लंका मिळवायची. रावणांनीही तप केलं, पण कुबेराचं तप होतं आत्मशुद्धीसाठी आणि रावणांचं तप होतं सत्तेसाठी. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि रावणाला अद्भुत वरदान मिळालं. ते वरदान मिळताच रावणांचा अहंकार अजून वाढला. रावण लंकेत आले. त्यांच्या आवाजात नम्रता नव्हती, फक्त गर्व होता. त्यांनी कुबेरांना सांगितलं, लंका माझी आहे. कुबेरांसमोर 2 मार्ग होते, युद्ध आणि त्याग. कुबेरांनी तलवार उचलली नाही, त्यांनी युद्ध केलं नाही. त्यांनी पाहिलं, युद्ध जिंकलं तरी धर्म हरवेल. त्यांनी सत्ता सोडली, पण धर्म सोडला नाही. ते शांतपणे लंकेबाहेर निघून गेले. ज्यांच्या पावलाखाली सुवर्णनगरी होती ते आज निर्वासित झाले, पण त्यांच्या चेहऱ्यावर द्वेष नव्हता, डोळ्यात सूड नव्हता. फक्त एक विचार होता, जे अधर्माने मिळतं ते टिकत नाही. त्या क्षणी रावणांनी लंका जिंकली, पण त्यांनी धर्म गमावला, विवेक गमावला आणि पुढे वंश गमावला. कुबेर हरले नाही, ते उंचावले. ही कथा आपल्याला शिकवते, सत्ता गेली तरी चालेल, पण धर्म गेला तर सगळं संपतं. अहंकार संपत्तीपेक्षा जास्त महाग असतो.